नमस्कार. आजचा व्हिडिओ स्पेशली महिलांसाठी आहे, कारण की महिला आपल्या घराची धुरा चालवतात, आपल्या मुलांना बघतात, आपल्या सगळ्या गोष्टी करतात. महिलांसाठी आहे, पण पुरुष जरी असतील तरी त्यांनी ऐकलं पाहिजे, कारण की त्यांच्या घरामध्ये महिला असतात, बहीण असते, सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे तुम्ही जरी हा व्हिडिओ ऐकला तरी चांगलंच आहे. हा स्पेशली महिलांसाठी आहे. महिलांना होणारा त्रास, मेन पॉईंट जो आहे की त्यांचा मासिक धर्म, महिन्याचा जो मासिक धर्म आहे तो त्यांचा वेळेच्या वेळेला येत नाही, आणि त्याला म्हणतात PCOD आणि PCOS. हा त्रास होणं तो कोणत्या कारणामुळे होतो? तो एकतर महिलांचं वजन जर वाढलेलं असेल, आतून जर काही महिला काय असतात की वरून फिट असतात, बरोबर आहे, पण आतून त्यांची फॅट जास्त असते, बरोबर आहे, विसरड फॅट पण जास्त असते आणि फॅट पण जास्त असते. त्यामुळे काय होतं की नवीन ज्या महिला आहेत, मुली आहेत, त्यांचं लग्न झालेलं असतं आणि त्यांना प्रेग्नेन्सी राहायला सुद्धा त्रास होतो, कारण की त्यांची आतून जे त्यांची विसरड फॅट आहे ना ती जास्त असल्यामुळे काय होतं की प्रेग्नेन्सी राहत नाही. त्याच्यामुळं तर त्याच्यावरती उपाय मी सांगू इच्छिते, कारण की मी जे ट्राय केलेलं आहे मी तेच तुम्हाला सांगणार आहे. मला हे PCODचा त्रास होता आणि माझा एक PCODच्या त्रासामुळे मला होणारा त्रास, त्यावेळेस वेदना होणाऱ्या होत्या, कोणकोणत्या होत्या त्या हे तुम्हाला सांगणार आहे. तर मी त्याच्यावरती एक फ्यूल घेतला आहे, म्हणजे न्यूट्रिशन घेतलं आहे. आता न्यूट्रिशन आहे वुमन चॉईस. ओके, तर हे वुमन चॉईस मध्ये काय आहे आणि ते कशावर काम करतं हे मी तुम्हाला प्रॉपर सांगणार आहे, बरोबर. तर हे वुमन चॉईस मध्ये सोया आयसोलेट, म्हणजे सोया जे बीन्स आहे ना त्या बीन्सचा अर्क याच्यामध्ये असतो, बरोबर आहे, आणि हे फायटो एक्स्ट्रोजन सारखं काम करतं आपल्या बॉडीमध्ये. कमकुवत स्त्री किंवा तिच्या हार्मोन्स जे इनबॅलन्स होतात त्या स्त्रीवरती हे काम करतं. हार्मोनल बदलामध्ये आराम देणारं हे न्यूट्रिशन आहे प्रॉपर, पाळीच्या वेळी आणि मेनोपॉजच्या टायमिंगला. म्हणजे बघा की ज्या लेडीजला पाळी येते त्यावेळेस तिचे चिडचिड होणं, थकवा येणं, त्याच्या डोळ्याला अंधार येणं, हे सगळ्या गोष्टी आहेत त्या कमी करतं हे. आणि अजून की मेनोपॉजचा टाइम म्हणजे काय की महिलाचं वय 40 झालं आणि म्हणजे 38 ते 55 वय, ह्या मधल्या काळामध्ये जो मेनोपॉजचा महिलांचा जो त्रास असतो त्यावेळी पण हे खूप उपयुक्ती आहे, खूप काम छान करतं. याच्यामध्ये काय काय आहे? याच्यामध्ये कुजू नावाची एक वनस्पती आहे, ते झुडूप आहे, त्याचा याच्यामध्ये अर्क असतो. आणि चेस्टबेरी म्हणून एक वनस्पती आहे, ती बॉटनिकल आहे, त्याचा अर्क असतो. ते काम काय करतं? मासिक पाळीच्या चक्रातील जे हार्मोनल इनबॅलन्स होतात ना ते बॅलन्समध्ये आणतात, त्याच्यामध्ये बदल घडून आणतं. मूड स्विंग होणं, मूड म्हणजे अचानक मूड बदलणं, तर त्याच्यावरती पण ते काम करतं. तुमचा चिडचिडपणा जर असेल तर तो पण कमी होतो. अजून एक की त्याच्यामध्ये कॅल्शियम, त्याच्यामध्ये मिनरल आहे, ते मिनरल कशावर काम करतं? तुमच्या हाडावर काम करतं, तुमच्या हाडांना कॅल्शियम देण्याचं काम करतं. पुन्हा अजून की ते काम कशावर करतं अजून तुम्हाला परफेक्टली त्या गोष्टी सांगणार आहे. तर वजन वाढते, समजा एखाद्या महिलाचं वजन वाढते, त्यांनी हे समजा फ्यूल घेतले तर त्याचं वजन नियंत्रित राहण्यास काम करतं, म्हणजे कमी होण्यास नाही पण नियंत्रित राहण्यासाठी. आणि ज्या लोकांचं वजन वाढलंय ते त्यांची प्रोसेस चालू आहे की त्यांचं वजन कमी करायचंय, तर त्याच्यावरती ते वजन कमी करण्यासाठी हेल्प करतं. हे जे सतसंतुलित आहार आहे आमचा तो. पुन्हा अजून एक की पचनक्रियेवरती काम करतं. तुमची समजा पचनक्रिया जर सुरळीत जर नसेल तर त्या पचनक्रियेवरती पण काम करतं, तुमची पचनक्रिया जी आहे सुरळीत होते. पुन्हा स्किन आणि हेअरवरती काम करतं. म्हणजे बघा ना, ज्या लोकांच्या म्हणजे ज्या महिलांच्या ज्या हार्मोनल आहेत ते इनबॅलन्स होतात त्यांची स्किन बघा, काही महिलांची स्किन काळवडलेली असते, डोळ्याखाली डार्क सर्कल असतात, किंवा वांग असतो चेहऱ्यावरती. पुन्हा अजून की चेहरा पूर्णपणे ड्राय स्किन झालेला असतो, किंवा मुरुम आलेला असतो. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ते बदल करतं. हे जे आपलं सकसंतुलित आहार आहे तो बदल करतं, म्हणजे ते नियंत्रित ठेवतं, नियंत्रणामध्ये आणतं. पुन्हा काही महिलांचं हे सगळं होत असताना केस पण गळतात, तर केस स्ट्रॉंग राहण्यासाठी पण हे काम करतं, प्रॉपर काम करतं. पुन्हा अजून एक की एनर्जी लेवल वाढवतं आणि आत्मविश्वास देतं. म्हणजे बघा ना, बरोबर आहे ना, की तुमचा जर त्रास जर होत असेल, हार्मोनल इनबॅलन्स जे बॅलन्समध्ये जर येत असतील तर काय होतं? तुमचे हातपाय गळणं थांबतात, थकवा येणं थांबतं, इम्युनिटी पॉवर डाऊन होण्याचं थांबतं, वाढण्याचं काम करतं, तुमच्या स्किनवरती काम करतं, तुमच्या डोळ्याला अंधार येत असतील ते काम करतं, तुमची चिडचिड होत असेल घरामध्ये वारंवार त्याच्यावरती पण काम करतं. म्हणजे खूप काही गोष्टीवरती हे काम करतं. आणि तुमची जी अनियंत्रित
येणारी जी पाळी आहे, म्हणजे वेळेवर न येणारी जी पाळी आहे ती वेळेवर येते आणि त्यावेळेस जो होणाऱ्या वेदना आहे, त्रास आहे, तो कमी होतो. आणि पुन्हा अजून एक की त्याच्यामध्ये ज्या महिला आहे, सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की प्रेग्नेन्सीचा त्रास होतो, समजा राहत नाहीये, तर त्यांनाही हे उपयुक्त ठरतं. कारण की ज्यावेळेस आपल्या बॉडीमधले जे हार्मोन्स आहेत ते इनबॅलन्स जर राहिले तर आपला प्रेग्नेन्सी राहू शकत नाहीये आणि आपला पीसीओडीचा पण त्रास होऊ शकतो 100%. तर हे जर कोणाला जर असेल ना, तर तुम्ही लगेच सावध व्हायचं. याच्यावरती उपाय काय आहे? हा सकस संतुलित आहार घेणं आणि रोज व्यायाम करणं हा उपाय आहे. आणि हे मी केलंय आणि हे माझं सॉल्व्ह झालंय 100%. तुम्ही करू शकता. येस, थँक्यू सो मच.